प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी सुंदरसा देवाचा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलोय. आजच्या पवित्र उपासाच्या दिवसामध्ये आजचा सुंदरसा देवाचा म्हणणं आहे. कारण की देवाचं वचन सांगतं, मनुष्य केवळ भाकरी नव्हे, तर परमेश्वराच्या मुखाने निघणाऱ्या प्रत्येक वचनांचा घेईल. आणि मी एक तुम्हाला छोटीशी एक देवासंग संगती कशी करायची ह्याबद्दल मी सांगतो. सुरुवातीत प्रथम देवाला आपल्या पापाची क्षमा मागायची. एक स्तुती आराधनेचं देवाला गीत गायचं आणि देवाचं वचन गायचं. आणि वचन गायल्यानंतर मग तुमची प्रार्थना देवासमोर तुपबरोबर टाका. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देव लवकर देणार. मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा म्हणणं घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता याचा 56वा अध्याय, विश्वासाची प्रार्थना. बघा, हे देवा माझ्यावर दया कर, कारण माणसे मला तुडवत आहेत. दिवसभर ते माझ्याशी लढत आहेत. माझा छळ मांडला आहे. दिवसभर माझे शत्रू मला तुडवत आहेत. माझ्याशी मरून लढणारे बहुतेक आहेत. मला भीती वाटली तेव्हा मी तुझ्यावर भाव टाकेन आणि देवाचे सहाय्याने मी वचनाच्या प्रशंसा करेन. जेव्हा तुम्हाला भीती वाटते, परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं, जेव्हा जेव्हा तुम्ही भेणार नाही, त्याच्या अगोदर मी भेण्या अगोदर मी तुम्ही जर विश्वास आढळ देवावर आहे आणि तुमचा विश्वास जर देवावर आहे, तर तुमच्या जीवनात कार्य बी आढळ आणि पक्क होणार आहे. कारण की विश्वासांती देव कार्य करणारा परमेश्वर आहे. म्हणून तो दिवसभर लोकांनी काय केलंय, भीती दिली, टेन्शन दिलंय, वचन सांगतं. पण विश्वास दावीद राजाचा कशावर होता? देवाच्या वचनावर. तसंच तुम्ही, देवाचं वचन म्हणजे कोण नाही, येशूच्या मुखातून निघणारे शब्द आहे. प्रियजनांनो, स्तोत्रसंहिता 56 हा वाचा तुम्ही. हे परमेश्वराच्या मुखातून निघणारं प्रत्येक वचन आहे. आणि ज्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला, परमेश्वराने त्याच्या जीवनात काय केलं? कार्य केलं. आज देव या ठिकाणी करणार. तोच देव आज तुम्हाला देखील स्पर्श करणार. तुमच्या संकटात असो, दुःखात असो, आज देवाला प्रार्थना करा. देव तुम्हाला उत्तर देणार प्रियजनांनो. आणि देव तुमचे सर्व दुःख आनंदात बदलणार. कारण की तो युगानुयुग एकसारखा आहे. तो कधीही बदलत नाही. तो मनुष्य बदलतो, मनुष्याचं प्रेम बदलतं, पण देवाचं वचन आणि देवाचं कार्य कधी बदलत नाही. म्हणून देवाचं वचन आणि देवावर विश्वास दृढ ठेवा. परिस्थिती बदलणार. कारण की तुमचा देव जिवंत आहे आणि येशू जिवंत आहे. येशू जिवंत आहे, तिथं चमत्कार बी जिवंतच होणार आणि तुम्ही साक्ष घेऊन येणार. कारण की आज देव महान साक्ष करतो. आजच चर्चला साक्ष झाली. आम्ही युट्यूबला टाकली नाही, पण नंतर टाकू. पण आजच साक्ष झाली का डॉक्टरचे रिपोर्ट देवाने बदलले. कारण की देव महान आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे, प्रत्येकाला स्पर्श कर. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या गोळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. कॅन्सर निघ येशूच्याच नावात. गाठी वितळ येशूच्याच नावात. हृदयरोग बरे येशूच्याच नावात. डोकं बरं येशूच्याच नावात. टेन्शन दबाव निघ येशूच्याच नावात. ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम मी रिसीव्ह करतो. ज्याला गाडी नाही त्याला गाडीचा तीव्र गाडीचा आशीर्वाद स्वीकारतो. विशेष करून तुझा पवित्र आत्मा प्रत्येकावर स्वीकारतो बाप्पा, की जेणेकरून तुझ्या राज्याची वाढ